प्रमाणे चालते की माननीय न्यायालयाच्या माध्यमातून चालणार आहे. हा जे पत्र आहे तुम्ही दाखवताय ते आम्ही माननीय न्यायालयाचा मी सन्मान करतो, परंतु ह्या सभागृहामध्ये आपण विषय करत असताना माननीय न्यायालयाचा जर तुम्ही आधार घेऊन हे करत असाल तर ते चुकीचं आहे. आपल्याला सभागृह हे 1949च्या कायद्यान्वये चालवायचं आहे. हा निर्णय आपण घ्यायचा आहे. आज निर्णय घ्या तुम्ही, परंतु ही जी निवड आहे ही निवड प्रक्रिया मात्र आपण महापौरमध्ये आपल्या अधिकारामध्ये सभागृहाच्या अधिकारामध्ये आपण पुढे घेण्यात यावी. अन्यथा त्याच्यामध्ये बऱ्याचशा कायदेशीर अडचणी येऊ शकतात. त्याच्यावरही सभागृह आहे. त्यामुळं आपण कृपा करून निर्णय घ्या, परंतु सदस्यांची नेमणूक करू नये अशी माझी नम्र विनंती राहील. सन्माननीय विरोधी पक्षनेते. सन्माननीय महापौर, उपमहापौर, महापौर, उपमहापौर, आयुक्त. खरं पाहिलं तर हा विषय या ठिकाणी वातावरण जे आज तयार होत आहे, जर सचिव मॅडमनी जर ते पत्र दिलं नसतं तौलानिक मतानुसार हे परिवहनला तौलानिक मतानुसार आपले सदस्य निवडले गेले जातील, हे पत्र मग त्यांनी काढायला नको पाहिजे. हे पत्र कोणी काढलं? तुम्ही तेव्हा सांगितलं की हे जे सचिव कार्यालय तुमच्या अंडर चालतं, म्हणजे ते तुमच्या अंडर तुमच्या माध्यमातूनच ते पत्र आलंय. आणि आज नवी मुंबई महानगरपालिका एकटी काय वेगळी आहे असं नाही आहे. 29 महापालिकेत 31(2) आव्हानानुसारच तौलानिक मतानुसार सर्वीकडे त्याची पूर्णपणे त्या पद्धतीने तिकडे सदस्य घेतले जातात. न्यायालयाचं आव्हान आमच्या सहकार्याने सांगितलं, पाटील साहेबांनी, न्यायालयाचं आव्हान आम्हाला करायचं नाही आहे, पण न्यायालयाच्या ठिकाणी आहे. काही अधिकार जे संविधानाने दिलेले जे काही अधिकार आहेत ते अधिकार सुद्धा शासनाकडे चालतात. शासनाच्या माध्यमातून काही गोष्टी आम्हाला निर्देश होत आहेत, काही गोष्टी काही विषय घेऊन आम्ही शासनाकडे जातो. पण माझं म्हणणं एवढंच आहे की हे कशासाठी आणि का चाललेलं आहे. हे सभागृह चांगलं चालायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे. परत तुम्ही बोलाल चौगुले साहेब, तुम्ही दुसरा विषय पुढे कशाला नेताय? माननीय उपमहापौर साहेबांनी सांगितलं लेफ्ट अँड राईट, दोन गोष्टी बोलल्या. लेफ्ट अँड राईट असायलाच पाहिजे, पण काही गोष्टी अशा होतात. मागच्या सभेत झालं, आम्ही बोलतोय तुम्हाला पाहिजे तर घ्या ना, सर्वच घ्या, विरोधी पक्ष नेता सुद्धा घ्या, तुम्हाला सर्वच पाहिजे असेल तर तुम्हाला घेऊन टाका. आम्ही राजकारण आणायला मागत नाहीये, आम्हाला समाजकारण आणायचं आहे. आणि इथं ज्या काही गोष्टी आपल्या स्वयंसूचकता पद्धतीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आज शासन बोलते, शासन आज 31(2)च्या 2च्या अन्वये सर्वीकडे आज महाराष्ट्र शासनाने 29 महानगरपालिकेत 30 सिस्टीम आहे. मग आमची कुठली महानगरपालिका आहे तर त्याला वेगळ्या सिस्टीम तुम्ही न्यायालयाच्या याच्यामध्ये जाता. आपण जे काय करतोय आपण 1949च्या त्या ह्याच्यानुसार आपण चाललेलं पाहिजे, बिएनसी ऍक्ट प्रमाणे. आणि अमेंडमेंट झाली का? न्यायालयाने दिले, ऑर्डर दिले, न्यायालयाने ऑर्डर दिल्यानंतर ते अमेंडमेंट व्हायला पाहिजे, त्यांनी निर्देश द्यायला पाहिजे सर्व महानगरपालिकेला. मग आज आपलीच महानगरपालिका वेगळी आणि 3 महानगरपालिका, मग काय बाकीच्या महानगरपालिकेमध्ये आज आम्ही समजू शकतो की दुसऱ्या महापालिकेमध्ये 2007चा जो न्यायालयीन ऑर्डर आले त्या पद्धतीने चाललेलं आहे. तसं काही नाही आहे. पुन्हा महाराष्ट्रामध्ये ऍक्ट प्रमाणे 1949च्या ऍक्ट प्रमाणे सर्वीकडे चालू आहे आणि सर्वीकडे सदस्य संख्या त्या बळावर घेतली जाते. तर तुम्ही सांगाल आमच्या बळावरती तुम्ही घ्याल, हे बरोबर नाही आहे. सर्वच ठिकाणी जर तुमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणून तुम्ही तुमचं बळ वापरायला पाहाल तर ते चुकीचं आहे. इकडे आम्ही 42 आहेतच. शेवटी बहुमताने जे बोललं गेलं ते बहुमत म्हणजे 65 लोकांनी हात वर केला म्हणून बहुमत नाही आहे. 111 लोकांनी जर हात वरती केला तर बहुमत आहे. हा तुम्ही कराल, हे जाल तुम्ही जाल, तुम्ही 66 मध्ये जाल, आम्ही 42 मध्ये येऊ. इथं 42 आम्ही विरोध दर्शवणार. आम्ही हे जर असं चाललं तर आम्ही विरोध दर्शवणारच आहे.
हे सभागृह चांगलं चालावं आमची प्रामाणिक इच्छा आहे. झगडत बसण्यामध्ये आम्हाला पण इंटरेस्ट नाही आहे. प्रत्येक गोष्टीला झगडत बसून प्रत्येक गोष्टीला वरती पत्रकारांना काय प्रदर्शन होते, बाहेर गेल्यानंतर हेच प्रदर्शन होते, पेपरामध्ये तेच पाहायला मिळतं, खडाजंगी खडाजंगी. आम्ही बोलत नाही काही, आपली एकच, बाकीच्या पण महापालिकेचा अभिप्राय घ्या ना. शासनाचा पण, आता मला झाडणकर बोला, शासनाचा पण अभिप्राय घ्या तुम्ही की आम्ही काय करायला पाहिजे. न्यायालयाने असं ऑर्डर दिलेली आहे तर आम्ही काय करायला पाहिजे त्याच्यावरती तुम्ही शासनाचा अभिप्राय घ्या. माझं म्हणे हे चाललंय, हे चुकीचं चाललंय आणि महापौरचं उपमहापौर साहेब तुम्ही बोलताय आपल्याला संपूर्ण व्यवस्थितपणे हे सभागृह चालायला पाहिजे. जर असं जर चालायला लागला आणि तुम्हाला सर्वच गोष्टी तुम्हालाच पाहिजे असेल तर आम्ही पण विरोधी पक्षनेत्याचा उद्या देतो, हे पण घ्या आणि बसा. आम्ही येतो सभागृहात बसतो, तुम्ही ठरावा ना, तुम्ही तुमचे मेजर टेबल तुमच्याकडनं तुम्ही पास करून घ्या, बस आम्ही येतो आणि जातो. आम्हाला सह्य करायचं अधिकार, आम्हाला मग सही करायचं सही करून जातो. हे असं नाही. हे जर तुम्ही दाब दबाव आणून जर हे करायला बघत असाल, आम्ही बोलत नाही ना, तुम्ही बोललात न्यायालयाचा जे काय तुम्ही पेपर दाखवला ठीक आहे ना, न्यायालयाने दिलाय तो. सर्वच गोष्टी विधानसभेमध्ये काय न्यायालय चालत नाही, महापालिकेमध्ये सुद्धा न्यायालय चालत नाही आहे. महापालिकेमध्ये सुद्धा न्यायालय चालत नाही. काही गोष्टी आपल्या अधिकारात आहेत, काही गोष्टी आपल्या अधिकारात आहे, महानगरपालिकेच्या अधिकारात आहे. महानगरपालिकेने या गोष्टी का असं नाही आहेत. आपल्याला पण काही अधिकार दिलेले आहेत. आपण पण असं पुस्तक बनवलेलं आहे, त्या पुस्तकाला आपली पण काहीतरी किंमत आहे. आणि जर 29 महानगरपालिका वेगळ्या चालतात आणि आपली महानगरपालिका वेगळी चालणार असेल तर त्याला काय अर्थ, त्याला बिलकुल अर्थ नाही. म्हणून आम्हाला मी सांगतो ते जसं शिवराम पाटलांनी सांगितलं तसं सामंजस्यपणे घ्या. कारण मला माहिती आहे की सचिवांनी दिलेलं पत्र आहे, तौलानिक मतानुसार तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरून घेतले. मग तुम्ही अगोदरच ठरवायचं होतं महापालिकेचे सदस्य घ्यायचे असतील तर मग फॉर्म का भरून घेतलं, का फॉर्म भरून घेतला, आपण नाही भरून घ्यायचं होतं. आपण आपल्या सभागृहामध्ये आपला तो विषय आणायला पाहिजे होता, मग फॉर्म भरून घ्यायला पाहिजे होतं. आपण नंतर आपण फॉर्म भरून घ्यायला पाहिजे. पहिला विषय आपण सभागृहात आणायला पाहिजे, सभागृहामध्ये आणून त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे होती आपण की बाबा असं असेल आणि असं असेल. जर हे असं असेल तर हे असं असेल तर मग नंतर मग आपण फॉर्म वगैरे काढायला पाहिजे. त्याने मग काही लोकांचे फॉर्म भरून घ्यायला पाहिजे. ते मॅडम ह्या गोष्टीला, अध्यक्ष मॅडम, ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आणि हे ह्या पद्धतीने जर आपण आपल्या पद्धतीने जर हे चालवत असाल तर हे चुकीचं आहे. आमचं पण म्हणणं आहे सामंजस्यपणे व्हायला पाहिजे. तुम्ही कोर्ट आणि कायदा, मग कोर्ट कायद्याचे कितीतरी असे आहेत, कितीतरी कोर्टने आपल्या विरोधात असे, न्यायालयाने आपल्याला विरोधात ताशिरे दिलेले आहेत, ऑर्डर केलेले आहेत, हे तोडा, हे फोडा, हे घ्या, हे तमक करा, हे तमक करा, फायरचं अमुक इन्फेक्शन घ्या, तमक घ्या, हे न्यायालयाने आपल्याला दिलेले आहेत. मग ते आपण सर्व तंतोतंत पाळतो का? न्यायालयाचा आपण मान सन्मान ठेवायला पाहिजे. पण जे आपले अधिकार आहेत ते अधिकार आपण वापरायला पाहिजे. हे जर तौलानिक मतानुसार जर तुम्ही महापौर मॅडम तुम्ही पत्र काढलं नसतं तर या गोष्टी इथपर्यंत आल्या नसत्या. पहिल्याच आपण ठरवलं असतं, सभागृहापुढे एक एजेंडा घेतला असता की बाबा आपण आपले सदस्य निवड करायचे का बाहेरची निवड करायची, त्याबाबत आपण एकमत घेतलं असतं. त्या एकमताच्या आधारे मग तुम्ही ठरवलं असतं. नाही असं नाही, असं जसं त्यांनी सांगितलं तसं एकत्र बसून बाबा काय याच्यावर हे करायला पाहिजे, का बाकीच्या महानगरपालिकेचे नियमावलीला घ्यायला पाहिजे. तर त्यांना नियम वेगळे आहेत आणि आपल्याला नियम वेगळे आहेत का? तुम्हाला सदस्यच सर्व भरायचे असतील तर तुम्ही तुमचे नियम लावत असाल आणि कायद्याचा आधार घेऊन आम्हाला जर तुम्ही प्रेशर करत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे आणि ती तथापि आम्ही होऊन देणार नाही. सभागृह नेते म्हणून सभाध्यक्ष महोदय, एक चांगलं आहे की चर्चा होते आणि शंकेचं निरसन या ठिकाणी होतं. दोन शंका या ठिकाणी उपस्थित झाल्या. प्रथम म्हणजे न्यायालयाने दिलेला निर्णय आणि दुसरं म्हणजे जर आपण आता निर्णय घेत असू तर आधीच फॉर्म का मागवले किंवा तौलानिक संचालकाचं का सांगू. सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून विरोधी पक्षनेते यांना सांगू इच्छितो, कुठली गोष्ट कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे ते आपण विचारायला न्यायालयात जातो, आपण शासनाकडे जाऊ शकत नाही.
त्याचा न्याय निवाडा हा शासनच करू शकतो. पॉईंट ऑफ ऑर्डर. मला एक बोलायचं आहे. मागच्या वेळेस ह्या निवडणुका झाल्या होत्या निवडणुका. आता सन्माननीय सभागृह नेत्यांनी बोललो की न्यायालयाच्या जो विषय त्यांनी काढला की न्यायालयाच्या ऑर्डरप्रमाणे चालतो. मागच्या वेळेस आपला विषय झाला होता. मागच्या वेळेस 2019 साली का 17 साली परिवहन समितीच्या निवडणूक झाल्या होत्या आणि त्यावेळेस निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्याच्यावरती शासनाने स्टे दिला होता. मग शासनाने का स्टे दिला? हा, आणि याच्यावरती पण येईल का येणार आहे अशातला प्रकार नाही आहे. शासनाने त्यावेळेस स्टे दिलेला होता. तुमची हरकत नोंदवा, भाषण करू नका. काय हरकत नोंदवा. तुम्ही मी बोलतो तिकडे तुम्हाला काय चाललंय त्याचं? तुम्ही काय मध्ये बोलताय? मी माझ्या हरकत मी मध्ये बोलतोय. तुम्हाला बोलायचा काय अधिकार आहे? मी माझं बोलतोय. मी हरकत घेतली ती हरकत बोलतोय, नोंदवतोय. मी माझी हरकत नोंदवतोय. सन्माननीय सदस्य आपल्या हरकत नोंदवा, त्याचं निरसन आम्ही करू. थांबवलेलं आहे. त्यांचा आपण पॉइंट ऑर्डर घेतलंय, त्याच्यामुळे तुम्ही हरकत फक्त नोंदवा आणि सन्माननीय सदस्याला पूर्ण बोलू द्या. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं पूर्ण उत्तर काय असेल ते द्या. माझी हरकत हीच आहे मॅडम की त्यांनी जे न्यायालयाच्या याच्यावर सांगितलं की आपण न्यायालयाप्रमाणे सर्व गोष्टी होतील. मॅडम तसं नाही आहे. कारण मागच्या वेळेस 2017ला निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर त्याच्यावरती स्टे आला. मग 17ला स्टे आला. मग आपल्या महानगरपालिकेने तो का नाही उठवला? मग का नाही तिथे सदस्य मग आपले येऊ गेले आले का नाही? मग आता पण ही परिस्थिती होऊ शकते. बोला सभागृह नेते. या ठिकाणी 2017ला काय झालं मला माहीत नाही, पण माझ्यासमोर न्यायालयाने काय इंटरप्रिटेशन केलं ते आहे. शेवटी कायद्याचं इंटरप्रिटेशन करणं, कायद्याची व्याख्या करणं हे काम न्यायालयाचं आहे. तो हायकोर्टाचा आहे. हायकोर्टाचा प्रेसिडेंट मध्ये क्लिअर कट लिहिलेला आहे की काउन्सिलर नसतील. सदस्यांना विनंती आहे, एखादा सदस्य बोलत असताना पॉइंट ऑफ ऑर्डर घेता ठीक आहे, पण एकमेकांमध्ये संवाद करू नका, दुसऱ्यांना डिस्टर्ब होता. इथं बरेच नवीन सदस्य आहेत, त्यांनाही शिकायचं आहे की सभागृहात काय झालं, त्यांनाही ऐकायचं, त्यांना ऐकू द्या. या ठिकाणी मला विश्वास आहे की राज्य शासन देखील कोर्टाचा हा जो इंटरप्रिटेशन आहे तो नाकारू शकत नाही. कारण की हायकोर्टाचा इंटरप्रिटेशन हा सर्वांवरती बांधील आहे. जोपर्यंत तो सुप्रीम कोर्टात चॅलेंज होत नाही तोपर्यंत. या ठिकाणी सचिव महोदयांनी फॉर्म देखील मागवले आणि तौलानिक बलाचं देखील त्या ठिकाणी सांगितलं. त्यांनी असं नाही सांगितलं की फक्त तौलानिक बलानुसार होणार, की फक्त फॉर्म भरून एक महापालिका सदस्यांव्यतिरिक्त होणार. तसं एक नियम एक त्या ठिकाणी नमूद आहे की महापालिकेने 25(2) प्रमाणे महापालिकेने परिवहन उपक्रम संपादन किंवा स्थापन केल्यानंतर आपल्या पहिल्या महासभेत हा निर्णय घेईल. पहिली महासभा ही महासभा आपली पहिली महासभा आहे. त्यामुळे परिवहन समितीचा निर्णय याच महासभेमध्ये घेणं हे आपल्याला कायद्याने त्या ठिकाणी बंधनकारक आहे. बोला सदस्य. फक्त पॉइंट ऑफ हरकत कुठल्या मी चुकलो ते बोला. साहेब तुम्ही मगाशी 2007ची ऑर्डर सांगितली आणि त्याचं इंटरप्रिटेशन सांगितलं. एक्झॅक्टली 2017ला परिवहन समितीवरती जे झालं मला ते ऑर्डर तुम्हाला वाचून दाखवायचे आहे. कारण 2000ची जुनी आहे, 2017ची ऑर्डर आहे. मुंबई हायकोर्टाने दिलेली संग्राम अरुण जगताप वर्सेस महाराष्ट्र स्टेट ऑफ महाराष्ट्र 2017. The Bombay High Court has struck down an attempt by the municipal corporation to fill committee seats via election style. जे तुम्ही आता करायला बघत आहात. आलं लक्षात सर? बाय सिलेक्शन मेजॉरिटी वोटिंग ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. On the floor of the general body. How it helps you today? The court held that using the general body float to bypass the proportionate representation formula is entirely illegal.
and contrary to section 31A(2), the judgment explicitly states that seats must be strictly allowed based on the relative strength of the registered parties and any remaining seat must go to the highest decimal remainder. म्हणजे तुम्हाला त्याची संख्या काढायची पर्सेंटेज आणि तशीच घ्यायची. 2017ची ऑर्डर आहे क्लिअर कट. आपण 2007ची वाचून दाखवलं का? धन्यवाद. ती मी बोलू का? बोला सदस्य. 2017ची ऑर्डर आहे ती कशाच्या बाबतीत आहे? प्रिव्हनवरती सेम असंच झालं होतं. जे आता होणार आहे. नाही, ते वाचून दाखवा. परत दाखव. मी वाचून दाखवलं तेव्हा स्पेसिफिकली ट्रान्सपोर्ट कमिटी बद्दल वाचून दाखवलं. ही पण ट्रान्सपोर्ट कमिटी बद्दलच आहे सर. याची ऑर्डर घ्या. हे पण नका वाचून दाखवा. ऑर्डर द्या. इथे रेकॉर्डला आणा. रेकॉर्डलाच आणतोय. रेकॉर्डच झालं सर. नाही, हे परिवहनच आहे. कॉपी काढून प्रिंट काढून वाचवा आणि दाखवा. सचिव रेकॉर्ड झालाय सर. मी ज्याप्रमाणे मी परिवहन समितीवरच बोललो. हे रेकॉर्ड वरती घ्या. ही ऑर्डर परिवहन समिती बद्दलच आहे. हे बघा, आपली माहिती ही परिवहन समिती बाबतीत नाहीये. ही आपली माहिती परिवहन समिती बाबतीत नाहीये. बाबतीत आणि स्टँडिंग बाबतीत दोन्ही ऑर्डर मी तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत. बघा, ठीक आहे, आपण करा जसं करायचं. आम्ही आमचं करू. या ठिकाणी क्लिअर कट कायदा बोलतो आहे ना. व्हॉट्सअप करतो ना करा. या ठिकाणी कायद्याचा इंटरप्रिटेशन क्लिअर आहे. जेव्हा महापालिका सदस्यांव्यतिरिक्त आपण परिवर्ती नेमणूक करतोय त्यावेळेस 31(अ) लागू होणार नाही, ऍप्लिकेबल होणार नाही. जेव्हा महापालिका सदस्यांची नेमणूक करू तेव्हा आपण निश्चितच 31(अ) लागू करू. सचिव महोदयांचं महापौर महोदयांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी दोन्ही सोय ठेवली. फॉर्म पण मागवले आणि तौलानिक पण दिलं. म्हणजे महापालिकेला निर्णय घेण्यासाठी मुक्त ठेवला. म्हणजे आता तुम्ही मताच टाकणार. सभागृह निर्णय घेईल की महापालिका सदस्यांमधून घ्यायचंय की महापालिका सदस्यांव्यतिरिक्त घ्यायचंय. निर्णय घेतल्यानंतर जे आपल्याला सदस्यांमधून घेतलं तर तौलानिक, सदस्यांमधून नाही घेतलं तर आपण शिकू ते अशा प्रकारचं. तर मी अधिक वेळ वाया न घालवता मी आपल्याला सांगेन की आपण सभागृहाचं या बाबतीचं मत त्या ठिकाणी, या बाबतीचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा अशी विनंती. आम्हाला बोलायचं विरोधी पक्षनेता बोला. पण विरोधी पक्षनेत्यानंतर आता कोणीही बोलणार नाही. आपण प्रोटोकॉल पाळायला पाहिजे प्रत्येक सदस्याने. महापौरमध्ये आमचं सचिवाने उत्तर द्यावं. मग आम्ही का नुसतं फक्त भाषण करायला नाही आलो. आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे सचिवांकडून. सचिवांना ह्याच्याविषयी उत्तर द्यायला मी आदेशित करेन. हो, यस. आणि जर आम्ही उत्तर देणार असो तर सचिवांना बांधील नाहीयेत उत्तर द्यायला. असं कसं? मग आम्ही सभागृहात कशासाठी आलो? सभाध्यक्ष म्हणून मी उत्तर देणार असेल तर सचिव का बांधील आहे? सभाध्यक्ष म्हणून उत्तर देईन. सचिवांना विचार. सचिवांचं पत्र आहे आमच्याकडं. सचिवांनी त्याचं एक्सप्लेनेशन करावं की तौलानिक बलानुसार घ्यावं की इतर संख्याबळानुसार घ्यावं. सचिवांनी उत्तर द्यावं ना. आता विरोधी पक्षनेत्यांना बोलायचंय. सचिवांना उत्तर द्या ना. हा, विरोधी पक्षनेता बोलल्यानंतर इतर कुठलाही सदस्य बोलणार नाहीयेत. सचिव उत्तर द्यायच्या आधी उपमहापौर बोलणार आहे. ठीक आहे. सन्मान्य महापौर, उपमहापौर, आयुक्त, खरं पाहिलं तर इथं माननीय सदस्य, आपण आपल्या विरोधी पक्षनेत्याचा मान ठेवा. ते बोलतायत. जर आपण गप्प बसलात तर ते चांगलं बोलू शकतात. सन्मान्य महापौर, उपमहापौर, आयुक्त साहेब, 2007चा अमेंडमेंट इथे येतो. 18 वर्ष अमेंडमेंट होत नाही. सभागृहामध्ये त्या विषयात कधी चर्चा झालेली नाही. आता 26ला घेत आहेत. सभागृह नेत्यांचा आभार मानतो. त्यांनी आम्हाला 2007चा कायदा वाचून दाखवला आणि त्या पद्धतीने व्हायला पाहिजे असं सांगितलं. सन्माननीय सभागृह नेते हे 2010 ते 15 माजी महापौर राहिलेले आहेत आणि त्यावेळेस ह्या तौलानिक मतानुसारच परिवहनचे सभासद घेतले गेलेले आहेत. मग त्यावेळेस 2007चा कायदा होता. मग 2010 आणि 2015 मध्ये सभागृह नेते हे महापौर होते. त्यांनी तेव्हा का नाही आणला, अंमलात आणला?
आज जर तो त्यांनी त्यावेळेस अंमलात आणला असता तर आज ही वेळ आली नसती, ही वेळ आली नसती, आम्हाला झगडत बसायला ही वेळ आली नसती. म्हणजे कोणाच्या सोयीनुसार होत आहे. हेच बोलतात ना, हा कायदा आणला 2007ला, मला हेच विचारायचं. मग 10 ते 15 तुम्ही महापौर होतात, मग त्याची अंमलबजावणी का नाही केली? त्याची अंमलबजावणी तुम्ही त्यावेळेस करायला पाहिजे होती. त्यावेळेस जर 10 आणि 15 मध्ये जर ती अंमलबजावणी जर झाली असती, तेवढी काळजी असती आणि अंमलबजावणी झाली असती, तर मॅडम आज आता आम्हाला 26च्या याच्यामध्ये आम्हाला झगडत बसायला काही कारण नसतं. हे काय चाललंय सभागृहामध्ये? या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत, जगन सुतार साहेब आहेत, सुधाकर सोनाने आहेत, नाथ आहेत, हे सर्वजण आहेत. आम्ही इथं झगडायला आलेलो नाही. 25-25 वर्ष आमची गेलेत. ठीक आहे, सुतार साहेबांची तब्येत बरी नसते, विजय चौगुलेची नसते, कोणाची दुसऱ्यांची नसते. आम्ही झगडून आम्ही काय आमची तब्येतीची इथं हे करून घ्यायला आलेलो नाही. मग कायदा एवढा समजतच होता ना, मग एवढं काळजी होती ना, मग 10 आणि 15 मध्ये तुम्ही महापौर होतात, मग तेव्हा तुम्ही आणायचं, तेव्हा तौलानिक मतानुसारच झालं. मग का झाला ह्याचं पण उत्तर पाहिजे ना. मग त्यावेळेस तुम्ही तो 25-2चा कायदा का नाही लागू केला? तुम्ही त्यावेळेस तुम्ही महापौर होतात, सर्व तुमचं सचिव बिचू सर्व तुमच्या अंडर असते, महापौराच्याच अंडर असते. मग त्यावेळेस जर एक गोष्टी झाल्या असत्या मॅडम, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. मग 26ला का काढता तुम्ही आणि आम्हाला तुम्ही वाचून दाखवता 2007चं? हे आमच्या सहकार्याने आज 17चं वाचून दाखवलं तर बोलतात ते बरोबर नाही. मग 2007चं होतं, मग एवढे दिवस थांबले का? मग त्या मधल्या पिरियडमध्ये 2017-18 पर्यंत मग तुम्ही तौलानिक मतानुसार का तुम्ही सदस्य घेतले हे पण तुम्ही तिथे नमूद करा ना. हे करा आम्हाला, कारण इथं आम्हाला समाजकारण करायचंय. मला कधी मी राजकारण करायचा विचार नाही केला कधी. इथं सुधाकर सोनाने बसलेला आहे समोर, विजय चौगुले इथं आहे, 25 वर्ष झालं ती शाळा सांभाळतात. माझ्या वॉर्डमध्ये शाळा आहे, माझ्या वॉर्डमध्ये शाळा आहे. सन्माननीय सदस्य, आपण विषयावर बोला, विषयावर बोला. मी विषयाला पकडूनच बोलतोय. माझं एवढंच म्हणणं होतं की 2007चा जो कायदा आहे, 2007ला हे आला तर सन्माननीय सभागृह नेते महापौर होते. मग त्यावेळेस त्यांनी त्या तौलानिक मतानुसार त्यावेळेस हे घेतलं. म्हणजे हे करावं ना, म्हणजे हे एवढा प्रॉब्लेम आलाच नसता. सन्माननीय उपमहापौर साहेब, माझा वैयक्तिक खुलासा करतोय. सन्माननीय सदस्य, आपण त्यांचा वैयक्तिक उल्लेख केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना त्यांचा वैयक्तिक खुलासा करायचा आहे. वैयक्तिक खुलासा करू द्या मला वैयक्तिक खुलासा देतोय मी फक्त की माझ्याविषयी सदस्य बोललेले आहेत. त्यावेळेस कायदा तेवढा वाचला समजला नव्हता, पण आता त्या ठिकाणी कायदा आपण वाचला समजला. आणि या वेळेसचं कामकाज आणि या पुढचं कामकाज सन्माननीय सदस्य बोलत आहेत, आपण शांत करा का? सन्माननीय सदस्य बोलत आहेत, आपण शांत करा का? आपण बोलत असताना दुसरे सदस्य गोंधळ घालत नाही. मग आपण दुसरे सदस्य बोलत असताना गोंधळ घालू नये. सन्माननीय मला दिले बोलायला करा. मला माहिती नाही, एक मिनिट झालं ना आता. मी काय बोलत नाही जास्त, एकच मिनिट घेतो. महापौर दिली झालं, तो पत्र देणार आहे पण मला रेकॉर्ड करायचा मिनिटवरती. NMMCच्या विरोधात सुप्रीम कोर्टाची पण ऑर्डर आहे ट्रान्सपोर्ट कमिटीसाठी. कदाचित सागर नाईक साहेबांनी वाचली नसेल, लिहून घ्या साहेब. 31 जानेवारी 2012ची आहे, रेकॉर्डवरती घ्या. द सुप्रीम कोर्ट एक्सप्लिसिटली observe section 31A of the act stipulates that in case of standing committee, transport committee, special or HOC committee, the appointment of councillors shall be made by the corporation in accordance with the provision of subsection 2. The apex so rule that pure majority in the house cannot be used to hijack the committee seats. एवढंच बोलायचं. धन्यवाद. याविषयी बोलायचं. सन्माननीय अध्यक्ष महोदया, खरंच ह्या ठिकाणी
अतिशय म्हणजे का आता आपण सिनियर झाला ना, आपण मान्य सन्मानी विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले की आता तब्येत सांभाळून करावं, कारण सुतार साहेबांची आता बायपास झालेली आहे, त्यांना आता आला का जाणार सर्वांनी तब्येत आम्ही तर आता सर्वांनी तब्येत सांभाळायची करायचं आहे, पण तब्येत सांभाळून कधी होईल. आपण थोडंसं कायद्याचं या पाटील साहेब आम्ही ऐकलं ना आपलं, आता माझंच ऐका ना थोडंसं. किती छानशी बोललो आपण, किती सुंदर बोलले आपण, अगदी व्यवस्थित बोलले, मी सगळं लिहून घेतले इथे. तर ह्या ठिकाणी सन्माननीय शिवराम पाटील साहेब हळदणकरजी यांनी स्पष्टपणे अति सुंदर मुद्दा उपस्थित केला. काय सांगितलं का 31 आणि 25 मध्ये स्पष्टता नाही आहे, बरोबर आहे, आणि तो संभ्रम आहे. सन्माननीय सचिव मॅडम जो काय आम्हाला पत्र दिले तौलानिक दिलेलं आहे, आता नक्की करायचं काय त्याचा, आणि ही स्पष्टता झाली पाहिजे. ही संदिग्धता झाली निर्माण, काय झाली संदिग्धता निर्माण झाली कायद्यामध्ये. आता का 25 योग्य का 31 योग्य अलग देणार. आता ती संदिग्धता दूर करण्याची जबाबदारी आपलीच आहे ना. कोणी दूर केली पाहिजे? आपण नाही कोण? महानगरपालिका कोण? सभागृह. शेवटी या ठिकाणी जे ज्युनियर जे आता नवीन आलेले आहेत ते समजून घेते. ते बिचारे पत्रकार सुद्धा आहेत, त्यांचा सन्मान करतोय. बातमी मिळेल तुम्हाला, टेन्शन घेऊ नका कोणी. तुमच्या सगळ्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. कारण विनय जे आहे का असतं होईल ना, टेन्शन नका घेऊ. कारण शेवटी आपण पब्लिक त्या ठिकाणी जनता आम्हाला समजून घेते की नक्की काय चाललेलं आहे. तर या ठिकाणी पाटकर साहेब आपला सुद्धा कायद्याचा अभ्यास मजबूत आहे, पण कोर्टाचा अभ्यास चांगला आहे अलग जाणार. म्हणून या ठिकाणी जे काही संभ्रम दूर करायचं आपल्याला, कारण 31 का 25 आता आपण सन्मान्य विरोधी पक्षाने सांगितलं की आपण बसायला पाहिजे होतं. खरं सांगतो बसायला पाहिजे होतं, पण बसलो होतो आपण. काय म्हणतो आपण बसलो होतो, व्यवस्थित बसलो होतो, झालं नाही ना त्याच्यामध्ये काय. कधी बसलो ते विचारा ना. एक सेकंड मला बोलू, मला बोलू पूर्ण. मी तुमचं ऐकलं की शांततेने ऐकलं. अपूर्ण माझं समजून नाही घेतलं तर कसं समजेल? नाही अहो, मी तेच म्हणतोय ना, बसलो होतो ना आपण, कारण आपण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सोबत आहोत ना. हो मला बोलूनच देते, मी काय करू सांगा ना. पूर्ण ऐकल्याशिवाय कसं? अहो एवढी घाई झालेली आहे, घाई कशाला करता हो? घाई अजिबात करू नका हो. आलं ना आपण बसलो होतो, आलं ना दोन्ही पक्ष त्यावेळेला घराचे आपण होते ना तिथे त्या ठिकाणी, आम्ही जाऊ होतो. पण त्या ठिकाणी बसलो, 2-2, 4-4 फेऱ्या झाल्या, पण काय जमलंच नाही तिथे. आधीच आपण सोबत लढलो पाहिजे. 29 महानगरपालिकेमध्ये 28 मध्ये लढलो, आलं का त्यांना. तिथे बसले, तिथे जमलं, पण इथे जमलंच नाही. विषय तुमच्या भावना तीव्र आहेत, मी समजतो ना. आपल्या ज्या भावना तीव्र आहेत तिकडे राईट दोघांची भावना अति तीव्र आहेत, पण हे जमायला पाहिजे तर त्या वेळेला जमलं नाही, त्याच्यामुळे हा घोळ झाला बघा. म्हणून त्याच्यासाठी आता संभ्रम दूर करायचा आहे. दोन्ही कायद्यामधला संभ्रम दूर करायचा आहे. तर त्या ठिकाणी जो संभ्रम आणि संदिग्धता दूर करण्यासाठी आणि आधी स्पष्टता, आपण काय बोलले, स्पष्टता नाही याच्यामध्ये. म्हणून स्पष्टता येण्यासाठी आता सभागृहाची जबाबदारी आहे. आलं का देण्यात. आपण दोघांनी भाषण केलं, सर्वांनी केलं, आता सभागृह ठरवेल त्याची स्पष्टता. सभागृहाचा ताब्यात गेला आता. तर ह्या ठिकाणी माझी विनंती आहे, आपल्या भावना तीव्र आहेत मला समजते. आपण बसलो होतो आलं हळदणकर साहेब, पण आपल्या भावना तीव्र मग समजतं. तुम्हाला माहिती काय घडणार आहे, कसं होणार आहे ते. त्याच्यामुळे समजून घ्यावा, उमजून घ्यावा आलं का देण्यात, आणि सभागृहावर सोडवावं अशी विनंती. कारण किशोर पटकरजी आपल्याकडे अनेक ऑर्डर्स आहेत आलं का नाही. आणि भरपूर ऑर्डर आहो सुप्रीम. मी तर गेलेली आता अभ्यास कर, मला पूर्ण समजत नव्हतं, आता समजायला त्याच्यामुळे ऑर्डर्स आहेत. पण ऑर्डर नक्की काय आहे तर त्याच्यामुळे आपण दोघांनी माझी विनंती आहे की आपण सभागृह निर्णय द्यावं आलं का नाही, आणि विषय आणि संभ्रम दूर करावा आणि संपवावं. धन्यवाद. सन्माननीय सर्व सदस्यांच्या चर्चांती आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 25(2) अन्वये
प्रशासनाचा किंवा परिवहनाचा अनुभव असेल व अभियांत्रिकी औद्योगिक वाणिज्य जे वित्तीय किंवा कामगाराविषयक बाबतीत ज्यांची क्षमता दिसून आली असेल व जे पालिका सदस्य असतील व नसतील अशा व्यक्तींमधून परिवहन सदस्य नेमायचं आहे. मी हा मताच टाकत आहे. जर पालिका सदस्य हवेत तर किती जण मत टाकतायत? पालिका सदस्य मधून परिवहन सदस्य हवेत तर किती जण मत देत आहेत? मताच टाकत आहे. पालिका सदस्यांव्यतिरिक्त सदस्य परिवहनचे असावेत अशा सदस्यांनी हात वर करा. पालिका सदस्यांव्यतिरिक्त परिवहनचे सदस्य असावेत हे बहुमताने मंजूर होत आहे. मी सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती करते की आपल्या माध्यमातून 12 सदस्य आपल्याला परिवहनवर घ्यायचे आहेत. तर आपण जी नावं सुचवाल अनुभवी अशी व्यक्तिमत्व तर आपल्या माध्यमातून ती नावं सुचवण्यात यावी. सचिव विभागाला माझी विनंती आहे की जी नावं सुचवली जातील ती नावं सूचक आणि अनुमोदकासहित आपण नोंद करावी. सन्माननीय जयवंत सुतार साहेब, महापौर महोदय, उपमहापौर महोदय, आयुक्त महोदय, सन्माननीय सर्व सदस्य, आपण या सभागृहामध्ये जो विषय त्या ठिकाणी ठेवला गेला त्या अनुषंगानं मी या ठिकाणी हनुमंत कोंडेवा रोडे याचं या ठिकाणी नाव सूचित आहे. हनुमंत कोंडेवा रोडे हे वाहतूक विभागामध्ये गेल्या 20 वर्ष त्यांनी कार्यरत आहेत आणि त्यांना त्याचा चांगला अनुभव आहे. मी पुन्हा एकदा परिवहन समिती सदस्य म्हणून हनुमंत कोंडेवा रोडे याचं मी नाव सूचित आहे. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय माजी महापौर जयवंत सुतार साहेब यांनी जे नाव सुचवले हनुमंत कोंडेजी, सन्माननीय माधुरी सुतार अनुमोदन देतात. सन्माननीय सदस्य आपल्या सभागृहाच्या माध्यमातून आलेला आहे की सन्माननीय सदस्य तुम्ही नावं सुचवा. तुम्ही जे फॉर्म भरलेले त्यांची नावं तुम्ही सुचवा. हो जेडी साहेब, तुम्ही सिनियर आहात, तुमच्या अंतर्मनाला विचारा. हे पिताच्या अधिकाऱ्यांचा सन्मान ठेवतोय आणि त्यांनी सूचना कराव्या आपण सूचित केलेलं नाव आपण घेण्यात येणार आहे. लगेच कसं काय एक नाव आपल्याकडे आलेलं आहे. दुसरं सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून येणारी नावं सुचवावी. महापौर महोदय, मी सूचना टाकलेली आहे. सूचना सूचक मी केलेला आहे त्या पंतप्रधानाला टाकावं. काय चाललंय कारभार करायचा असेल तर करा. सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण जी नावं आपण सुचवाल ते आपण विनंती करावी की ज्यांचे फॉर्म भरले, आता यांचा फॉर्म भरलाय त्यांनी, त्यांचे जे सूचक होते त्यांनीच मांडायचे.
ज्यांचे फॉर्म भरल्यात त्यांचेच सूचकांनी नाव मांडायचं आहे. कुठली प्रक्रिया आहे ही? कुठली प्रक्रिया आहे? कायदा काय कायदा कुठल्या कायद्याने असं ठरवलंय? 28 महापालिका 25 वर्ष सन्माननीय सदस्यांनी आपल्या माध्यमातून भरलेल्या फॉर्मची नावं सुचवावीत आणि मॅडम तुम्ही पण तीन जमा आम्हाला तुम्ही एकाच ठिकाणी बघू नका, कायद्याची पायमल्य होतोय. सभागृह कायद्यानेच चालू आहे. आपल्याला कुठला कायदा? महापौरमध्ये तुम्ही 15 वर्ष आहात. 15 वर्ष असं सन्माननीय सदस्य आपल्याला कायदा मी शिकवायची गरज नाही नाही. ना. 25(2) प्रमाणे आपण सदस्य पालिका सदस्य की पालिका व्यतिरिक्त हे मत तुम्ही आज निर्णय घेताना आता डिक्लेअर करता सदस्य पालिका सदस्य व्यतिरिक्त जर आहे तर 31 लागू होत नाही आणि आपल्याला इथं मतमोजणी टाकण्यात कायदा तुम्ही माझ्यापेक्षा जास्त वाचलाय साहेब. महानगरपालिका अधिनियमामध्ये लिहिलेलं आहे 25(2) प्रमाणे जर पालिका सदस्यांव्यतिरिक्त पालिका सदस्यांव्यतिरिक्त परिवहनचे सदस्य असतील तर 31 लागू होत नाही. आणि आपल्याला मताने टाकावी लागते. आपल्या पसंतीचं जे नाव आहे ते आपण सुचवावं. आपल्या सूचनेप्रमाणे आपण नाव सुचवावं आणि अनुमोदन द्यावं. सचिवांकडून उत्तर मी इथं अध्यक्ष सभाध्यक्ष म्हणून मी बसले आणि मी तुम्हाला सांगते की कायद्याप्रमाणे आपण 31 लागू करू शकत नाही कारण आपले सदस्य पालिका सदस्यांव्यतिरिक्त आहेत आणि मग आपण जे फॉर्म भरले ते नावं सुचवा आणि अनुमोदन द्या. पण मॅडम तुम्ही नामनिर्देशन करायसाठी आम्हाला सूचना दिलेली होती ना. सूचना कशाला दिलेल्या होत्या? सचिव विभागाकडून सूचना का आलेल्या? तुम्ही ठराव टाका, तुम्ही तुमचं पास करून घ्या, आम्ही आमचा विरोध करू. का बोलता दुसरं काय? आम्हाला झगडत बसण्यामध्ये आम्हाला वेळ नाही घालवायचा. पण वेळ नाही. तुम्हाला जे करायचं तुम्ही करा. आम्हाला फक्त मताला टाका, आम्ही विरोध करू. चला सन्माननीय सदस्य आपण बसून घ्या. सभागृह कायद्यानेच चालू आहे. कायद्याने चालू आहे. आम्ही हेच विनंती करतो, तुम्ही मताला टाका. तुम्ही तुमच्या पद्धतीने मताने करा, आम्ही आमचा विरोध करतो. कशाला मग झगडत बसायचं कारण आहे? कशाला टाका ना मताला, तुम्ही घ्या. नाव घोषित करा. आम्हाला काय बसायचंय? आम्हाला काय बसायचंय? आम्हाला काय तुम्ही आम्हाला कोणी शिकवायचं? सन्माननीय सदस्य आपण सभागृहात आहे. इकडे असं नाही म्हणायचं. हा मग पंख नाही हलवायची. सन्माननीय सदस्य आपण एकमेकांना उद्देशून काही बोलू नका. सभाध्यक्ष म्हणून मी बसले. त्यांना गप्प बसवा. त्यांना गप्प बसवा. मग हो माहित आहे पालखी नका घेऊ द्या. सन्माननीय सदस्य आपण बसून घ्या. कायद्याप्रमाणे सभागृह चालू आहे. महाराष्ट्र अधिनियम आपण कायदा वाचून बघा. 31 प्रमाणे आपण कायदा वाचून बघा. आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. नाही तुम्ही टाका मताला आणि पाणी जाय. आम्हाला अपेक्षा आहे चांगली सभा चालेल म्हणून. सन्माननीय सदस्य बसून घ्या. तुमच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सभा चाललेलं आहे त्या पद्धतीने जे चाललेलं आहे हे बरोबर नाही म्हणून आम्ही उभा आहोत. तुम्हाला मताला टाकायचं आहे, तुम्ही तो मताला टाका. आम्हाला विरोध करायचा आहे, आम्ही विरोध करू. बाबा विषय संपून जायचा आहे. सन्माननीय महापौर, सन्माननीय सर्व नगरसेवक, मी सभागृहामध्ये राजश्री कातकरी यांचं या ठिकाणी नाव सुचवत आहे. संबंधित सदस्यांना परिवहन व्यवस्थेचं हे 5 वर्षाचा अनुभव असल्या कारणाने या ठिकाणी मी सभागृहाला परिवहन समितीसाठी राजश्री कातकरी यांचं नाव सुचवत आहे. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, आयुक्त महोदय, या ठिकाणी सपना गावडे यांनी जे नाव सुचवलेलं आहे त्याला मी स्वातीतर्फे अनुमोदन देत आहे.
सभागृह कायद्याप्रमाणे चाललेलं आहे. आपल्याला कायदा माहिती नाही. उल्लंघन करायला हॅलो हॅलो त्यांचं माहिती काय चाललंय, काय बाजार चाललाय, हा सभागृह आहे का मार्केट आहे? महापौर आहे हो, तुम्ही सज्ञान आहात का? मच्छी मार्केट आहे का? माईक कोणी बंद केलं? माईक चालू करा. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, मी श्रीमती शीतल श्रीपत भोईर यांचं नाव परिवहन समितीच्या सदस्यपदासाठी सुचवत आहे, कारण त्यांनी गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये खाजगी परिवहन क्षेत्रातही परिवहन क्षेत्रामध्ये अनुभव आहे. त्यामुळे मी सन्माननीय सचिव अधिकारी सती जी नावं येतात ती तुम्ही नोंदून घ्या आणि सूचकांमध्ये त्यामुळे मी श्रीमती श्रीपत भोईर यांचं सन्माननीय सदस्य, सन्माननीय विरोधी पक्षनेते, आपल्याकडून मला अपेक्षा होती की आपण शांतपणे ही प्रोसेस होऊ द्या. शीतलताई भोईर यांच्या नावाला जो अंजलीताई मॅडम त्यांनी जो अनुमोदन दिलं त्या गळा घोटणाऱ्या माईकचा आवाज वाढवा. माईकचा आवाज येत नाहीये. नमस्कार सभागृह महोदय, मी श्रेया सुदर्शन जिरगे आपणास विनंतीपूर्वक सांगू इच्छिते. राहुल चंद्रकांत शिंदे हे ऐरोली नगरीत सामाजिक क्षेत्रात अनेक दिवसांपासून काम करत आहेत. समाजसेवक म्हणून परिचित आहेत. तसेच कामगार क्षेत्रात त्यांनी नवी मुंबईत महापालिकेत अनेक कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्क, समान काम, समान वेतन व अन्य गोष्टींसाठी लढा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी एका नामवंत कंपनीसाठी व्यवस्थापक म्हणून देखील काम पाहिले आहे. तरी राहुल चंद्रकांत शिंदे यांचे परिवहन समिती सदस्यपदी सभागृहाला नाव सुचत आहे. सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य उपमहापौर, सन्मान्य आयुक्त साहेब, या ठिकाणी परिवहन सदस्यासाठी राहुल शिंदे यांचं श्रेया सदस्य, आपल्या सभागृहाचे सदस्य श्रेया दुर्गेताई यांनी ज्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्यास मी अनुमोदन देत आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. कायद्याप्रमाणे सभागृह चाललेला आहे. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय अधिकारी वर्ग, सभागृहातील मान्यवर सदस्य, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज मी परिवहन समितीच्या सदस्यासाठी अभिजित प्रकाश पेडणेकर यांचे नाव सूचक म्हणून या सभागृहासमोर प्रस्तावित करत आहे. श्री अभिजित प्रकाश पेडणेकर हे कॉमर्स पदवीधर असून त्यांनी MBA HR उत्पादने केलेली आहे. कंटेनर ट्रान्सपोर्ट क्षेत्रात त्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे. तसेच कामगार क्षेत्रात त्यांची तब्बल 15 वर्ष नोकरी करून मनुष्यबळ व्यवस्थापनाचा समृद्ध अनुभव त्यांना मिळालेला आहे. हेवी व्हेकल क्षेत्रातील मेंटेनन्स तसेच ड्रायव्हर व्यवस्थापनाचे त्यांनी प्रत्यक्ष काम केलेले आहे. मोठ्या परिवहन व्यवस्थेमध्ये तांत्रिक बाबी, शिस्तबद्ध कार्यपद्धती, सर्व नियंत्रण, वाहनाचे नियंत्रण, देखभाल आणि चालकाची प्रभावी व्यवस्थापन कामाचे यांचा व्यवस्थित सखोल अनुभव आहे. त्यांची शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रात कंपनीसोबत कार्य करताना वाहन संस्थापन, देखभाल प्रणाली आणि कर्मचारी समन्वय या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यामुळे परिवहन व्यवस्थेचे प्रत्यक्ष
अडचणी व उपाययोजना यांचे त्यांना चांगले ज्ञान आहे. महापालिकेच्या परिवहन व्यवस्थेचा सक्षम अनुभवी आणि तांत्रिक सदस्यांची आवश्यकता आहे. मी पेडणेकर यांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता आणि प्रशासकीय दृष्टिकोन समितीचा निश्चितच अधिक समक्ष सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सर्व सदस्य, मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन समिती पदासाठी सूचक श्री अभिजित पेडणेकर यांचे नाव प्रस्थापित केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव, नागरिकांशी असलेले वास्तवपूर्वक संपर्क आणि जबाबदारी काम करण्याची वृत्ती लक्षात घेता या पदासाठी योग्य व सक्षम उमेदवार आहेत असे माझा ठाम विश्वास आहे. म्हणून मी या प्रस्तावाला अनुमोदन देत आहे. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, सन्माननीय सर्व सभागृह, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकाचे सर्व प्रेक्षक वर्ग, महापौर महोदय, मी या ठिकाणी श्री विकास पुंडलिक झंझार हे नवी मुंबई महानगरपालिके क्षेत्रातील एक सामाजिक कार्यकर्ते असून ईश्वरनगर या क्षेत्रामध्ये, नवी मुंबई क्षेत्रामध्ये त्यांनी विविध सामाजिक कार्य केली आहे. ईश्वरनगरमध्ये ईश्वर संस्था या संस्थेच्या माध्यमातून त्याने अनेक सामाजिक कार्य करून परिसरामध्ये संस्थेच्या माध्यमातून महिलांना या ठिकाणी संघटित करून बचत गटाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले आहेत. त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना ते नेहमीच आर्थिक मदत संस्थेच्या माध्यमातून करत असतात. असे विकास झंझार हे या ठिकाणी परिवहन पदावर गेले अनेक वर्ष ते त्या काम करत आहेत. मातृछाया इंटरप्राइजेस येथे परिवहन व्यवस्थापक या पदावर त्यांनी काम केलेले असून वाहनाचे नियोजन व मार्ग व्यवस्थापनाची जबाबदारी चांगल्यारीत्या त्यांनी पार पाडलेली आहे. म्हणून त्याला परिवहन समितीवर या ठिकाणी सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करावी असे या ठिकाणी मी त्यांचं नाव सूचित करत आहे. सन्माननीय महापौर साहेब, अनुमोदन. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर महोदय, आयुक्त महोदय आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका, लोकशाहीचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवणारे माझे बंधू, पत्रकार तसेच प्रेक्षक आणि सर्व प्रेक्षक, मी विकास पुंडलिक झंझार हे नवी मुंबई येथील समाजसेवक आहेत. त्यांनी खूप सामाजिक कामं केलेली आहेत. तसेच ट्रान्सपोर्टमधील परिवहन विभागाला देखील त्यांचा खूप मोठा 7 ते 8 वर्षांचा मोठा अनुभव आहे आणि ते सामाजिक संस्थेमार्फत देखील ते सामाजिक कामं करत आहेत. त्यामुळे मी या नावाला अनुमोदन देत आहे. धन्यवाद. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू, मी यशपाल सिद्धराम ओहळ हे नाव सुचवित आहे. ते उच्च शिक्षित वकील असून मागील 15 ते 20 वर्षाचा सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक मधील प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे. तसेच त्यांनी दलित विकास सेवा संघ या सामाजिक संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवलेले आहेत. तसेच गेल्या 10 वर्षापासून मैत्री छाया इंटरप्राइजेस येथे परिवहन कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलेले आहे. त्यांनी परिवहन व त्यासंबंधी उद्भवणाऱ्या कायदेशीर वादाचे निराकरण करून सर्व कायदेशीर बाबी कार्यक्षमतेने हाताळल्या. त्या संबंधित शासकीय व नियामक प्राधिकरणाशी संबंध साधून मार्गदर्शन केलेले आहे. तसेच वेळप्रसंगी आपली जबाबदारी निष्ठेने व शिस्त पद्धतीने पार पाडली आहे.
धन्यवाद मॅडम तुम्ही अनुमोदन द्या. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सदस्य, मी श्रीमती सुरेखा नरबागे मॅडम यांनी सूचित केलेले नाव श्री ॲडव्होकेट यशपाल सिद्धराम मोहोळ हे उच्च शिक्षित युवक असून त्यांनी अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम राबवले आहेत. यानुसार मी त्यांना अनुमोदन देत आहे. धन्यवाद. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय प्रेक्षक वर्ग आणि सन्माननीय पत्रकार बंधूंनो, मी कुणाल प्रकाश महाडिक याचं त्यांचं नाव सुचवित आहे. ते उच्च शिक्षित आहे, समाजसेवेचं त्यांना चांगलं ज्ञान आहे आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये त्यांचं व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत ते, म्हणून मी त्यांचं नाव सुचवित आहे. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, श्री प्रदीप जवस यांनी सुचवलेल्या नावाला श्री कुणाल महाडिक यांच्या नावाला मी अनुमोदन देत आहे. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सर्व नगरसेवक नगरसेविका, सन्माननीय पत्रकार बंधू, सन्माननीय प्रेक्षक वर्ग, मी कोपरखैरणे विभागातून परिवहन समिती सदस्य म्हणून तीर्थ मारुती सकपाळ यांचं नाव आपल्याला सुचवित आहे. तीर्थ मारुती सकपाळ शिक्षण करीत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करीत आहेत. त्यांच्याकडून वैद्यकीय शिबिर